एका पोलीस कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला। सगळ्यांनी तो अपघात समजला आणि केस बंद झाली। पण 3 वर्षांनंतर जेव्हा तीच केस पुन्हा समोर उघडली गेली तेव्हा समोर आलं एक धक्कादायक वास्तव। हा अपघात नव्हता तर तो विष देऊन केलेला खून होता आणि या खुनामागे ज्या व्यक्तीचं नाव समोर आलं ती होती त्यांची स्वतःची मुलगी। नुसती मुलगी नाही तर ती एक पोलीस होती आणि ज्या बापाचा खून करण्यात आला तो बाप देखील पोलीस दलात कार्यरत होता। हे ऐकायला सगळं धक्कादायक आहे, पण खुनाचा गुन्हा कसा उलगडत गेला हे ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल। 3 वर्षापूर्वी बंद झालेल्या केसचा उलगडा झाला तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली होती। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। 25 मार्च 2023 चंद्रपूर। हेड कॉन्स्टेबल जयंत बल्लावार आपल्या नेहमीच्या ड्युटीवर होते। सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं, पण अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। काही क्षणातच ते त्यांच्या टेबलवर कोसळले। त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यावेळी ना कोणता संशय व्यक्त झाला ना कोणतं स्पष्ट कारण समोर आलं, त्यामुळे हा एक अकस्मात मृत्यू मानून प्रकरण बंद करण्यात आलं। पण 3 वर्षांनंतर अचानक या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं। एक माणूस पोलिसांकडे गेला आणि म्हणाला, हा अपघात नाही, हा खून आहे। तो होता आशिष शेडमाडे, मृताच्या मुलीचा पूर्वीचा प्रियकर आणि आता तिचाच पती। वडिलांच्या मृत्यूनंतर आर्याने आशिषशी लगेच लग्न केलं, मात्र दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले। आर्या बल्लावार जयंत बल्लावार यांची मुलगी वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर पोलीस दलात भरती झाली आणि प्रशिक्षणासाठी गेली, पण ती सतत सासरी जाणं टाळत होती, वेगवेगळी कारणं देत होती। त्यामुळे हळूहळू पती पत्नीमध्ये तणाव वाढत गेला। या वादातूनच एक दिवस आशिषने थेट पोलिसांकडे जाऊन 3 वर्षांपूर्वीचं रहस्य उघड करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत पोलीस कॉन्स्टेबल जयंत बल्लावार यांचा खून त्यांच्याच मुलीने कसा केला याची सगळी स्टोरी उलगडून सांगितली। ही स्टोरी ऐकल्यानंतर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी ती केस रिओपन करत तपास सुरू केला। तपासात काही गोष्टी उलगडत गेल्या। 2022 पासून आर्या आणि आशिष यांच्यात प्रेमसंबंध होते, पण या नात्याला जयंत बल्लावार यांचा तीव्र विरोध होता। घरात सतत वाद होत होते आणि हाच विरोध आर्याच्या मनात रागात बदलला। तिला वाटू लागलं तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे तिचे वडील, आणि मग आखला गेला एक थरारक प्लॅन। या कटात सहभागी होते आर्या बल्लावार, आशिष शेडमाडे, चैतन्य उर्फ मॉन्टी गेडाम आणि आशिषचा अल्पवयीन मावस भाऊ। सगळ्यांनी मिळून लग्नात अडथळा ठरणारे जयंत बल्लावार यांना संपवण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी अल्पवयीन मावस भावाला मॉन्टी गेडाम याच्याकडून विष आणायला लावलं। ते विष आर्यापर्यंत पोहोचवण्यात आलं। 25 मार्च 2023 जयंत बल्लावार ड्युटीवर जाण्याआधी एक मिल्कशेक घेतात। साधा दिसणारा तो मिल्कशेक प्रत्यक्षात मृत्यू घेऊन आलेला असतो, कारण त्यात मिसळलेलं असतं विष। हा मिल्कशेक घेऊन ते ड्युटीवर जातात। काही वेळातच त्यांची तब्येत बिघडते आणि ते ड्युटीवरच कोसळतात। सगळ्यांना वाटतं हा अपघात आहे। जयंत बल्लावार यांना फूड पॉयझनिंग झालं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात। 3 वर्षांनंतर जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुन्हा तपासण्यात येतो तेव्हा त्यातही विषबाधेने मृत्यू झाल्याचं लिहिण्यात आलं होतं। हे समोर येतं जेव्हा आरोपी आर्याने पोलिसांना ही विषबाधा कशी झाली ते सांगितलं, तेव्हा पोलिसांसमोर पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा पुरावा होतो। त्यानंतर हा संपूर्ण कट उघड होतो। आर्या बल्लावार, आशिष शेडमाडे, चैतन्य उर्फ मॉन्टी गेडाम आणि त्या अल्पवयीन मावस भावाला अटक करण्यात येते। या कहाणीचा सर्वात मोठा धक्का म्हणजे ज्या आशिष शेडमाडेने या कटात सहभाग घेतला त्यानेच शेवटी सगळं उघड केलं। म्हणतात ना, गुन्हा कितीही लपवला तरी तो शेवटी उघड होतोच। एक बाप जो आपल्या मुलीच्या भविष्यासाठी उभा होता त्याचा जीव घेण्यापर्यंतचा विचार येतो कुठून? राग, अहंकार आणि चुकीचे निर्णय जेव्हा मर्यादा ओलांडतात तेव्हा त्याची किंमत खूप मोठी मोजावी लागते। इथे एका बापाला जीव देऊन त्याची किंमत मोजावी लागली। बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।